नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग झालेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला CapCut ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला न्यू प्रोजेक्टवरती जायचं आहे। न्यू प्रोजेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला इमेज आपला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। इमेज ॲड केल्यानंतर आपल्याला खाली सरकवायचं आहे आणि ॲक्सेप्ट रेशो नावाच्या रेशोवर जाऊन आपल्याला इमेजवर क्लिक करून त्याला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इमेजला झूम केल्यानंतर ॲड ऑडिओवरती क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती जायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती गेल्यानंतर तुम्हाला बिटमार्क म्हणून एक प्रोजेक्ट दिलेलं आहे, त्याला ॲड करून घ्यायचं आहे। तिथे तुम्हाला ते सॉन्ग मिळून जाईल। परत इमेजवरती क्लिक करून आपण जे बिटमार्क सॉन्ग घेतलेलं आहे त्याच्यावरती यायचं आहे। अशा प्रकारे ते ॲड करून घ्यायचं। इथपर्यंत आल्यानंतर इमेजला अशा प्रकारे सरकून घ्यायचं आहे, थोडं इथे मध्यभागी करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बीट लावल्यानंतर त्यानंतर आपल्याला ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। ॲड ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। बिटमार्क प्रोजेक्ट ॲड केल्यानंतर त्याला अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे। इमेजवरती क्लिक करून घ्यायचं आहे भावांनो। इमेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पुढे सरकायचं आहे। जिथे तुम्हाला 2 नंबरची जी बीट लागेल भावांनो, ते 1 नंबरची संपते भावांनो, तिथे इमेजवरती क्लिक करायचे, जे स्प्लिट करून घ्यायचं आहे। परत पुढे सरकवायची। पुढे सरकवल्यानंतर जे 3 नंबरची चालू होते अशा प्रकारे इथे यायचं। इथे आपल्याला स्प्लिट मारायचं आहे भावांनो। परत पुढे यायचं आहे। अशा प्रकारे इथे तिसरी बीट आहे जी संपून जाते, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, इथे स्प्लिट मारायचं आहे। परत पुढे यायचं आहे भावांनो। त्यानंतर इथे 5वी बीट अशा प्रकारे चेंज होते भावांनो इथे। त्यानंतर 6वी बीट आपली अशा प्रकारे इथपर्यंत येऊन स्प्लिट मारायचं आहे भावांनो। अशा प्रकारे मी ज्या 6 ज्या बीट आहे त्या लावून घेतल्या आहे। त्यानंतर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे भावांनो। आपण जो बिटमार्क प्रोजेक्टचा व्हिडिओ घेतलेला होता त्याला डिलीट करायचं आहे भावांनो अशा प्रकारे। चला तर भावांनो, मी तुम्हाला सांगतो आता ॲनिमेशन कसं ॲड करायचं आहे। आपल्या इमेजवरती यायचं आहे, पहिल्या त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर कॉम्बो नावाचं जे ॲनिमेशन आहे त्याच्यावरती कॉम्बो ॲनिमेशनवरती आल्यानंतर डायनॅमिकल शेक सेकंड नावाचा जो इफेक्ट आहे तो घ्यायचा आहे। त्याला 1.4 सेकंडपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचं भावांनो। त्यानंतर राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे। राईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे सेकंड नंबरचा जो इमेज आहे भावांनो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। सेकंड जे इमेजवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर परत आपल्याला कॉम्बो ऑप्शनमध्ये जायचं आहे। स्वे आउट नावाचं जे आपलं ॲनिमेशन आहे त्याच्यावरती क्लिक करून राईट करायचं आहे भावांनो अशा प्रकारे। परत पुढच्या इमेजवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोवरती जायचं आहे आपल्याला। परत कॉम्बोवरती गेल्यानंतर फॉल राईट नावाचं जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून राईट करून घ्यायचं आहे भावांनो। परत पुढे सरकायचं आहे, जो आपला इमेज आपला चौथा त्याच्यावरती जायचं आहे। ॲनिमेशनवर जाऊन कॉम्बोवरती जायचं आहे। ट्रायसेक्ट 1 नावाचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। परत राईटवरती क्लिक करायचं आहे। परत आपला जो 5वा इमेज याच्यावरती जायचं आहे, ही नावाच्या याच्यामध्ये जायचं भावांनो आपल्याला। रॉक व्हर्टिकली नावाचं जे ऑप्शन त्याच्यावरती जाऊन 1.1 सेकंडपर्यंत आपल्याला हे लावून घ्यायचं आहे। राईटवरती क्लिक करायचं आहे। परत पुढे यायचं आहे, शेवटच्या इमेजवर ॲनिमेशनवरती जाऊन आपल्याला आउट ऑप्शनवरती जायचं। शेक अँड झूम नावाचा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल भावांनो। त्याला 0.5 सेकंडपासून सुरुवात करायची आणि राईटवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे हॅलो ब्लर नावाचं जे ऑप्शन आहे 2 नंबरचं तुम्हाला दिसून जाईल भावांनो। त्याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे दिसून जाईल भावांनो तुम्हाला। अशा प्रकारे त्याला ॲडजस्ट करून घ्यायची, त्याची स्पीड आणि इंटेन्सिटी 100 करून टाकायची। राईटवरती क्लिक करायचं आहे। परत पुढे यायचं आहे भावांनो। दुसरा जो इमेज घेतला होता आपण तो त्याच्यावरती जायचं आहे। तुम्हाला 3 लेअरचा जो इफेक्ट आहे भावांनो तो मिळून जाईल। ॲडजस्टवरती जायचं आहे। ॲडजस्टवरती जाऊन त्याला व्हर्टिकली आपल्याला 30पर्यंत ठेवून घ्यायचं आहे भावांनो अशा प्रकारे। 30पर्यंत तुमचा जो इमेज आहे तो ॲक्युरेट बसला पाहिजे तिथे। नंतर फिल्टर आपल्याला त्याचं 0 करून टाकायचं आहे भावांनो। त्यानंतर आपल्याला ग्लोविंग नावाचा जो इफेक्ट आहे भावांनो त्याला अशा प्रकारे इथपर्यंत ठेवायचं आहे भावांनो। जे आपलं इमेज चालू होतं भावांनो 5वा जो इमेज चालू होतो तिथून थोडा इथपर्यंत लावून घ्यायचं आहे भावांनो। तर अशा प्रकारे त्याला ॲडजस्ट कसं करायचं आहे भावांनो, त्याचा कलर तुमच्या मनाने कोणता पण ठेवू शकता भावांनो। अशा प्रकारे कलर चेंज करू शकता त्याचा। त्यानंतर इंटेन्सिटी 50वर ठेवायची भावांनो त्याची। 50 अशा प्रकारे 45पर्यंत चालती भावांनो ठेवली। हॉरिझॉन्टल त्याला तुमच्या मनाला लावू शकता भावांनो कसं लावायचं। साईज आपली त्याची 10पर्यंतच ठेवायची भावांनो। ट्विस्ट आपला तो 15पर्यंत ठेवून घ्यायचा आणि राईटवरती क्लिक करायचं आहे। परत जो आपला शेवटचा इमेज आहे तिथे यायचं आहे। रोटेटिंग स्विंग नावाचा जो इफेक्ट आहे भावांनो त्या ॲडजस्टवरती जायचं आहे। स्पीड आपली त्याची 20 ठेवायची आहे। त्यानंतर त्याचा ट्विस्ट आपल्याला 80पर्यंत करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। 80पर्यंत करून घ्यायचं आहे। ब्लरवरती जायचं आहे। ब्लर आपल्याला 50पर्यंत ठेवायचं भावांनो। त्यानंतर इंटेन्सिटी अशा प्रकारे आपल्याला कमी करून घ्यायची भावांनो। 20पर्यंत ठेवायची आपल्याला। अशा प्रकारे 20पर्यंत इंटेन्सिटी ठेवून द्यायची भावांनो। साईज आपली 50 करून ठेवायची भावांनो। अशा प्रकारे 50 ठेवून द्यायची। राईटवरती क्लिक करायचं आहे।
तर आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.